चला तर मित्रो, आपण भेटूया नंदादीप फाउंडेशनला 3.5 एकर जागा मिळालेल्या ठिकाणी. त्या ठिकाणी आज भाजीपाला लागवड केली जाणार आहे. आणि या ठिकाणी पाहू शकता आपण बेवारस बेघर जे रस्त्यावर भटकत होते, फिरत होते, ज्यांना अन्नसुद्धा मिळायचं नाही, उघड्यावरचं खाणारे, ज्यांना अन्नसुद्धा मिळायचं नाही, अशा अवस्थेतील बेघर निराधारांच्या हाताला काम मिळावं म्हणून या ठिकाणी आदरणीय दानशूर व्यक्तिमत्व हरिओम बाबूजी भूत यांनी 3.5 एकर शेती नंदादीप फाउंडेशनला दान केली. आणि त्या ठिकाणी मित्र पाण्याची सुद्धा व्यवस्था झालेली आहे. आणि पाणी झाल्यामुळे या ठिकाणी आम्ही वाफे तयार केलेले आहेत. आणि वाफे जवळपास 10 बाय 10 अशी वाफे तयार केले आणि त्यामध्ये आम्ही लावणार आहोत या ठिकाणी मिरची, वांगे आणि टमाटर. अगदी यवतमाळपासून हाकेच्या अंतरावर आहे. यवतमाळपासून किनी आणि किनीच्या पुढे बुधबोडण फाटा आहे. त्या बुधबोडण फाट्याच्या आतमध्ये गेलं की हायवेपासून फक्त 400 मीटर अंतरावर हे ठिकाण आहे. नक्की तुम्ही एकदा तरी भेट द्या. आणि अशा ठिकाणी येऊन आपण आपल्या निराधारांचा हा जो डोंगर आहे, जो रथ आहे, या रथ ओढण्यासाठी आपल्या सगळ्यांची मदतीची गरज आहे. या ठिकाणी पाहू शकता आपण वाफे खूप सुंदर झालेले आहेत. वाफ्यामध्ये पाणीसुद्धा दिलेलं आहे. आणि वाफ्यात पाणी दिल्यानंतर सायंकाळी 5 वाजता आम्ही या ठिकाणी आलो. आणि या ठिकाणी सुरुवातीला मिरचीचे रोप लावणं सुरू केले. आणि हे रोप आहे ना, दारवा ते बोरी अरब यामध्ये एक नर्सरी आहे. त्या नर्सरीमधून आम्हाला फ्रीमध्ये मिळालेले आहेत. आदरणीय आमचे मार्गदर्शक प्रदीपभाऊ ओमनवार ज्यांनी या नर्सरीमधून आम्हाला फ्रीमध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत हे रोप. आणि या ठिकाणी मिरचीचे रोप लावताना खूप आनंद झाला की खूप वर्षानंतर, काही वर्षानंतर शेतातलं काम करण्याचा या ठिकाणी योगसुद्धा आलेला आहे. आणि चिखलामध्ये उभं राहून थंड पाण्यामध्ये त्या ठिकाणी हे रोप लावण्यात आलेले आहेत. आमचे सहकारी मित्र राजेश भाऊ सुद्धा या ठिकाणी आहेत. आजनकर यासोबत संतोष आहे. आणि जवळपास 8 ते 10 बेघर निराधार निराश्रित आहेत, ज्यांना आधाराची गरज होती. अशा आधार त्यांना देऊन नंदादीप फाउंडेशन त्यांच्या हाताला काम देते आहे. मित्र, आपण पाहू शकता या ठिकाणी नंदादीप फाउंडेशनचे कार्य. आणि या कार्यामुळे नंदादीप फाउंडेशनची होत असलेली प्रगती, कारण बरी होऊन घरी जाण्याचा क्रम वाढतो आहे, ते क्रम वाढतो आहे. त्याचं खरं कारण म्हणजे आहे हाताला काम. आणि निसर्गात ठेवण्यासाठी यांना आता लवकरच या ठिकाणी 100 ते 150 बेघर बांधवांना शिफ्ट केलं जाणार आहे. टिनाचं शेड या ठिकाणी चालू झालेलं आहे. टिनाचं शेड कंप्लीट होत आलेलं आहे. आणि भाजीपाला लागवड सुरू झालेली आहे. महिन्याभरामध्ये भाजीपालासुद्धा या ठिकाणी तयार व्हावा या उद्देशाने, या हेतूने या ठिकाणी काम सुरू केलेलं आहे. आपण या ठिकाणी येऊन एकदा तरी भेट द्यावी. निराधार निराश्रित मनोरुग्ण ज्यांना कोणीही जवळ करत नाही, अशांसाठी या ठिकाणी एक माहेरघर त्यांच्यासाठी उभं केलं जाणार आहे. आपल्या मदतीची गरजही आहे आणि आपल्या भेटीची सुद्धा या ठिकाणी आवश्यकता आहे. आपण नक्कीच या नंदादीप फाउंडेशनच्या निवाऱ्यात एकदा तरी भेट द्यावी, जेणेकरून हा डोंगर समोर हा रथ ओढण्यासाठी आपली मदत होईल. आणि मित्र, या ठिकाणी आम्ही वाफे केलेले आहेत आणि 600 ठिकाणी रोप लावून झालेले आहेत मित्र. आणि हा दुसरा दिवस आहे. कालच रोप लावले आणि आज या ठिकाणी आदरणीय आमच्या मार्गदर्शक आदरणीय गुल्हाने काकू, आमचे स्वर्गीय दादारावजी गुल्हाने यांच्या मिसेस, आणि या काकूंचा चांगला मोठा आशीर्वाद आपल्या नंदादीप फाउंडेशनला आहे. आणि सातत्याने आज या 60 पार करूनसुद्धा इच्छाशक्ती, काकूंची दांडगी, आणि काकू या ठिकाणी भेटायला आल्या, त्याबद्दल काकूंचे मनापासून धन्यवाद. आज 60 पार करूनसुद्धा आपण आपली दांडगी, इच्छाशक्ती या ठिकाणी घेऊन आलात. यासोबतच आमचे मार्गदर्शकसुद्धा या ठिकाणी आदरणीय अनंत अकोले सर, देशपांडे सर, प्रशांत भाऊ सगळे